शाईच का निघते? माईक वरती बोलल्यावर आवाज का मोठा येतो, असं बोलल्यावर आवाज का छोटा असतो? कारण की लहान लहान मुलांच्या मनात जी प्रश्न निर्माण होतात ना, ते आपण हास्यास्पद धरतो. मात्र जी त्यांच्या मनात जी प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे विज्ञान. जे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात ते म्हणजे आपल्या उद्याच्या पिढीचे शास्त्रज्ञ. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानाने इतकी प्रगती केली की त्याच्यासाठी शब्द अपुरे पडतील आपल्याला. पण विज्ञानाच्या प्रगतीच्या या जोरावरती आपण कुठेतरी आपली स्वतःची जी माणूस म्हणजे मानवाची जी स्वतःची कंडिशन आहे ती धोक्यात टाकतोय कुठेतरी. कारण की मोबाईल संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती निर्माण झाल्या, तंत्रज्ञान विकसित झाले, त्याच्यामुळे आपण खूप आळशी होत चाललोय असं मला वाटते. कारण की एका क्लिकवरती आपल्या जगभरात कुठलीही माहिती मिळते. साधं आपल्याला एखादं भाषण जरी हवं असेल तर आपण भाषण सर्च करतो आणि जेवढं भाषण आलं तेवढंच आपण करतो. पण आधी तसं नव्हतं. आधी मोबाईल नव्हता. आधी माहिती वाचण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी पूर्ण पुस्तक वाचावं लागायचं. त्या पुस्तकामध्ये त्याचे कार्य, त्यांची कारणमीमांसा, त्यांचे जीवनचरित्र सर्व माहिती आपल्याला भेटत असते. पण आजकालच्या काळात आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हाच आपण मोबाईलवरती इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब, रील इत्यादींच्या जाळ्यात अडकून राहिलो. तर उद्याचे शास्त्रज्ञ आपल्याला भेटेल कसा, सांगा बरं मला. आधी 10वीला गेल्यावर बोर्डाची परीक्षा म्हणजे खूप मोठी परीक्षा अशी वाटायची. आणि आधी ज्यांनी 10वी पास केली त्यांचं शिक्षण आणि आत्ताचं तुमचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण बरोबरीला आहे. कारण की त्यांनी, आम्ही म्हणत नाही की आपण जे शिक्षण घेतोय ते कमी, कारण की त्यांच्या कष्टाच्या तुलनेत आपले कष्ट हे कुठेतरी कमी पडताय. कारण की सर्व आपल्याला आयतं भेटते. एक क्लिक केली भेटलं, एक सर्च केलं भेटली माहिती आपल्याला. तर अशी कुठेतरी आपण आळशी होत चाललो आहोत. आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे कुठेतरी आपलं नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आपण शैक्षणिक जे आपलं नुकसान होते त्याचं कुठेतरी आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे तुमची 10ची एक्झाम राहील, 10ची एक्झाम चालू आहे आता. जे 8वी 9वीला आहे ते पुढे 9वीला 10वीला जातील. आणि आपण घरी गेल्यानंतर किती वेळ मोबाईल मध्ये घालवतो, किती वेळ आपण टीव्ही वरती घालवतो हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्या दिवसातील किती वेळ आपण अभ्यासासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी देतो हे देखील विसरेल लोक. आज विज्ञान दिवस आहे बरोबर. विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञानाच्या वरतीच किंवा शास्त्रावरतीच आपण बोलायला पाहिजे हे मला मान्य आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. एक तुम्ही मोटिवेशनल म्हणू शकता किंवा तुम्हा सर्व मुलींसाठी तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला काम येईल असं ज्ञान मी एक टीचर, एक शिक्षिका म्हणून, एक मोठी बहीण म्हणून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. हे बघा, प्रत्येक विद्यार्थी जेव्हा शाळेत शिकत असतो त्याच्या मागे